निघालास कडेवरून बोलण्यापेक्षा इथं आलास तर तू सेंटर बोल. सरस्वती विद्यालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी मी सध्या माध्यमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश विषयासाठी मी कार्यरत आहे. आणि खरंच सुरुवातीला ज्या वेळेला बऱ्याचशा जिल्ह्यांच्या ज्या काही समजा न्यूज पडत होत्या की प्रशिक्षण आहे, आम्हाला सुरुवातीला असं वाटायचं की आपला नंबर कटला पाहिजे आणि नंतर गेलं पाहिजे. आम्ही नवनियुक्त आहोत आणि खरंच आणि आम्हाला कॅन्सल आम्हाला शाळेच्या टायमिंगमध्ये नंतर दिलं तर बरं होईल असं बऱ्याचशा वेळेला वाटायचं. खूप अडचण यायचं काय हे असं तसं, कारण या प्रोसेसमध्ये आम्ही नव्हतो. नवीन लागलो तर आमचं सप्टेंबरमध्ये आमची त्या ठिकाणी नियुक्ती असल्या कारणाने एवढंच काही म्हणजे आम्हाला हे नव्हतं समजा. मग खरंच पहिला दिवस ज्या वेळेला आलो खूप टेन्शनमध्ये बोरमध्ये, पण जसं जसं आपल्या एक ब्रेन हॅमरिंग करण्यात आलं की तुम्ही हुशार आहात, खरंच तुम्ही हुशार आहात, TET क्वालिफाईड आहात, तुम्ही 10 देऊन आलात तुम्ही, ही या सर्व हॅमरिंग करून खरंच एवढी मोठी जिम्मेदारी आपल्यावर या धाराशिव जिल्ह्याची जे घडवण्याचे जे आपला जे काही कार्यक्षेत्र आहे ह्या सर्व अधिकारी वर्गाने जे काही दिलेलं आहे, खरंच मी निश्चित आणि मग एक दिवस जसा जसा आपण पुढे गेलो त्या दिवशी खरंच मी एवढं एकमेकांशी आपण कनेक्ट वगैरे झालो सर्वजण, त्यामुळे एवढं छान वाटायला लागलं की हे आणखी जोपर्यंत शाळा आहे आपली सुट्टीची समजा आणखी काही राहायला पाहिजे असं मनात कुठेतरी वाटायला लागायला लागलं. आणि खरंच एवढ्यामधून एक जी काही देश घडवण्याची जिम्मेदारी ही आपल्यापासून सुरू करावी आणि या सगळ्यात मोठं योगदान जे काही आहे ते शिक्षकांचं आहे. हे एवढ्या 7 दिवसांच्या जे काही प्रशिक्षण नवनियुक्त शिक्षकांचं प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी जे प्रशिक्षण ठेवण्यात आलेलं होतं याच्याबरोबर एकच गोष्ट जी हॅमरिंग केलेली होती, खरंच साहेब आणि सर्व व्याख्याते व सर्वच याला मी खरंच या ठिकाणी एक प्रतिनिधी शिवनेरी ग्रुपच्या या ठिकाणी प्रतिनिधी बोलतो आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी गवाही देतो. तुम्ही जो काही आमच्यावर विश्वास वगैरे जो काही आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही देश घडवण्यामध्ये तुमची खूप मोठी त्या ठिकाणी कामगिरी राहणार आहे. खरंच आम्ही घडवण्यासाठी वेगवेगळ्या आम्ही ज्या वेळेला समजा कमी त्याच्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी प्रशिक्षण असं घेत आहोत. खरंच देश घडवण्यामध्ये आम्ही आमच्या 100% त्या ठिकाणी आम्ही होईल तेवढं आमच्याकडे जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव कसं रोशन होणार आहे महाराष्ट्रामध्ये, पर्यायाने महाराष्ट्र हा देशामध्ये आणि जगामध्ये देशाचं नाव कसं होणार आहे याचा आम्ही फुलाची पाकळी त्या ठिकाणी प्रयत्न वगैरे नक्कीच करूया. या ठिकाणी एवढंच मी या प्रसंगी शब्द देतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.